हॅलो. आता चालू असलेला सामना रसायन विरुद्ध मुंबई. रसायन संघाचा अष्टपैलू खेळाडू विश्वास स्ट्राईकला खेळतो तो विश्वास, नॉन स्ट्राईकला खेळतात ते नरेश नरेश. हॅलो हॅलो. स्ट्राईकला खेळतोय तो विश्वास. पाहूया बॉलर कोण आहे. बॉलर उदय. पाहूया आपल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो उदय. स्ट्राईकला खेळतात ते विश्वास भाऊ. पहिल्याच चेंडूवर अप्रतिमाचा फटका. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. अतिशय सुंदर असं बॅक टू बॅक रन म्हणावं लागेल विश्वास भाऊंच्या रनिंग मध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. उदयचा दुसरा चेंडू पाहूया. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा हवेत बॉल. ही पण कॅच फ्लॉप. दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 4. उदय पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. संघाला पहिलं षटक घेऊन आलाय उदय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 5. हा बाय. नरेश पाहू आपल्या संघासाठी काय करतोय. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 6. अजूनही पहिल्या षटकाचे काय बॉल शिल्लक. अतिशय सुंदर असा ठरवलेला बॉल. सीमारेषा पार. 6 धावा. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 12. लास्ट सेकंड बॉल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 13. लेग बाय. 13 धावा. पहिलं षटक संपतंय. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. अतिशय सुंदर असा विश्वास भाऊ. तुमचं काम सोपं आहे. तुमचं काम सोपं आहे. अवघड आहे का. बॉलरचं नाव काय आहे या. भूषण. संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो भूषण. स्ट्राईकला खेळतोय तो विश्वास भाऊ. पाहूया विश्वास भाऊ आता काय करतात ते. बॉलरचं नाव भूषण.
वाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या आली ती 14 धावा. संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो भूषण. अतिशय सुंदर अशी प्लेसमेंट म्हणावं लागेल विश्वजवळच्या बॅटमधनं. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. अतिशय सुंदर असं एकच धावावर समाधान मानावं लागले ते नरेशला. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाच्या धावसंख्या झाली 16 धावा. संघाच्या धावसंख्येत वाढ झाली ती संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. अतिशय सुंदर असा फटका सीधा सीमारेषे पार 4 धावा. अतिशय सुंदर असा फटका मारून संघाला 4 धावांचा स्कोर मध्ये फरक पाडलाय तो विश्वास भाऊंनी. अतिशय सुंदर असा हा फलंदाज रसायनी संघाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणावा लागेल. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट. एकच धाव समाधान मानावं लागेल विश्वास भाऊला. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. पुन्हा एकदा टोलवलेला बॉल पाहूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु विश्वास भाऊंनी समाधान मानले. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 22. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 26. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा चौकार विश्वास भाऊंच्या बॅट्समधून निघालेला खणखणीत आणि दणदणीत चौकार. या ओव्हरला 13 रन आलेत. अतिशय सुंदर असा हा फलंदाज रसायनी संघाकडून नामांकित असा बॅट्समन राकेश. तिसरं षटक घेऊन आला आपल्या संघाचं वैयक्तिक पहिलं. राकेश. पाहूया नरेश आपल्या संघासाठी काय करतोय ते. राकेशचा पहिला चेंडूवर पहिला चेंडू नरेश साठी. अतिशय सुंदर असा टोलवलेला बॉल. अतिशय सुंदर असा टोलवलेला बॉल
सीधा सीमारेषा पार 6 धावा. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. अतिशय सुंदर असा प्लेसमेंट पाहूया. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाच्या धावसंख्या पोचली ती 34 धावा. अतिशय सुंदर असं बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवताना रसायनी संघाचे दोन्ही खेळाडू नरेश भाऊ आणि विश्वास भाऊ अतिशय सुंदर असं बॅटिंग करतात. दोघही फलंदाज. पाहू नरेश साठी पुल्ला चेंडू. अतिशय सुंदर असा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या पोचली ती 34 धावांवर. अजूनही राकेशच्या षटकातले काही बॉल शिल्लक. पाहूया राकेश काय करतोय आपल्या संघासाठी. नरेश विरुद्ध राकेश. अशी ते सुंदर हा फटकवलेला बॉल. तेवढीच अप्रतिम कॅच म्हणावं लागेल. अतिशय सुंदर असा कॅच पकडण्यात यशस्वी ठरलाय तो देवेंद्र. सेकंड लास्ट बॉल. संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. अतिशय सुंदर असा शॉट खरंच. संघाची धावसंख्या झाली ती चौकार चौकार चौकार. डेड बॉल. कुठं जाऊन मारला त्याने बाहेर. बॅट्समन नरेश पवन. पवन. शेवटचं काय ते निर्णय काय आलाय. डॉट बॉल आहे. संघाची धावसंख्या आहे ती 34 धावा. एक बॉल होणार ना मग अजून. क्रिजच्या बाहेर जाऊन मारला पाहिजे मग त्यांनी रन पण तसं पकडा पाहिजे. सिद्धू आपल्या संघाचं या ओव्हरला 8 धावा आल्यात. अतिशय सुंदर असा चाललेला सामना. संघाची धावसंख्या आली ती 34 धावा. या ओव्हरला 8 धावा आल्यात.
बरं सिद्धू. लास्ट ओव्हर सिद्धू बघू काय करतोय आपल्या संघासाठी. लागला त्याला. लागला बॉल लेग बाय. संघाची धाव संघ झाली ती 35 धावा. निभार लागला बॉल. लास्ट ओव्हर संघाचं लास्ट शतक घेऊन आलाय तो सिद्धू. अतिशय सुंदर असा चालू असलेला सामना रसायन विरुद्ध मुंबई. अतिशय सुंदर असं गोलंदाजी म्हणावं लागेल सिद्धूची. बॅक टू बॅक बॉल फ्लॉप करताना संघाची धाव संघ झाली होती 35 धावा. पस्तीस धावा संघाच्या संघात वाढ 36 धावा झाल्या टोटल. सीमारेषा पार षटकार. संघाच्या धाव संघात वाढ संघाच्या धाव संख्या झाली ती 42. हा संघाच्या धाव संख्यात वाढ संघाच्या धाव संख्या झाली ती 42 धावा. अतिशय सुंदर असा टोललेला बॉल विश्वास भाऊंनी. अतिशय सुंदर असा गोलंदाजी विश्वास भाऊ बाद झालेत. आत्ताच्या सामन्यात विश्वास भाऊंनी वैयक्तिक 23 धावा केल्यात. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव काय? एक बॉल काय? आताच्या 3 धावा संघाची धाव संख्या झाली ती 45 धावा. मुंबई संघाला 46 धावांची गरज. 24 बॉल 46. या ओव्हरला 11 धावा आल्यात.
अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स रसायन संघाकडून. 45 धावा, धावांचा डोंगर उभा केलाय तो रसायन संघाने. पाहूया मुंबई आता पार करते का. 24 बॉल 46 धावा. बॉल दे या बॉल घे बॉल तिथे तिथे हे पुढे नको तिथे ते डायरेक्ट भाऊ जुना घ्या चष्मा पडला. आपले संपले का. तरी पण एकदा विचारू का बॅट्समॅन बॉलर कोण आहे. ते आहेत ते त्यांच्याच टीम मधले आहेत. बाबा ना, देवेंद्र नागेश ना बाबा. मुंबई संघ प्रथम फलंदाजी आले ते देवेंद्र नरेश नागेश. देवेंद्र आणि नागेश. बॉलर सुभाष. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सुभाष. पाहूया आता मुंबई संघ. 24 बॉल 46 धावा. अतिशय सुंदर असा झालेला फटकेबाजी. स्ट्राईकला कोण आहे. नागेश आहे. स्ट्राईकला खेळतोय तो नागेश. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो देवेंद्र. अतिशय सुंदर असा प्लेसमेंट. पाहूया 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या आली ती 2 धावा. 1 बॉल 2 धावा. पाहूया पुढला चेंडू राकेशचा. सुभाष नाही का. अतिशय सुंदर असा आठवलेला बॉल. अतिशय सुंदर असा रन टू रन बॅक टू रन म्हणावं लागेल. 2 बॉल 4 धावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजी म्हणावं लागेल सुभाष यांची. तेवढीच अप्रतिम फिल्डिंग म्हणावं लागेल रसायन संघाकडून. जेवढी बॅटिंग तेवढीच फिल्डिंग म्हणावं लागेल रसायन संघ. पाहूया सुभाषचा तिसरा चेंडू. अतिशय सुंदर असा आठवलेला बॉल. सीमारेषे पार चौकार.
संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. अतिशय सुंदर असा आठवलेला बॉल. खरोखर अप्रतिम उंच गेला होता. असं वाटलं तर सीमारेषा बाहेर पडन, पण थोडासा एक एक बाउन्स. पुन्हा एकदा सुभाष. नरेश. पाहूया नरेश काय करतोय. अरे वा. पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा.
अतिशय सुंदर असा चालू असलेला सामना. 28 झाला. 18 पाहिजे. 10-18. 10 बॉलात 18 धावांची गरज. पाहूया. नागेश 18 खेळतोय. नागेश वैयक्तिक रन 18 धावा झाल्यात. आणि हा 9. अतिशय सुंदर असा झेल. उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल. विकेट. अठ्ठावीस धावा करून बाद झालेला. 28 नाही 18 धावा. 18 धावा. हा 10 9 चेंडू 9-18 पाहिजे. 9 बॉल 18 धावा. नवीन बॅट्समन कोण आहे नाव काय रुबेल रुबेल आपल्या संघासाठी आलाय तो रुबेल. पाहूया आता. 18 पाहिजे. 9 बॉलात 18 धावांची गरज. नऊ बॉल 18 धावांची गरज मुंबई संघाला. पाहूया. रन नाही दिली. आठ 18. 8 बॉल 18 धावांची गरज. उरण आणि विले पार्ले. पार्ले बॉयज. नवीन बॅट्समन कोण गेलाय आता राकेश आलाय. राकेश. 8-18. 8 बॉल 18 धावांची गरज मुंबई संघाला. पाहूया. संपलं का? मी तुला त्यावेळेस आवाज येतो तुला हात करते तो बघा ना माहिती. जा ना तुझा मी सांगतो ना जा नाही 30 झाला. पण मी बसलोय. 7-16. बाबा तुम्ही हॅलो 7 चेंडूमध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे मुंबई संघाला. मात्र या ठिकाणी रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नरेश एक जबरदस्त आपण पाहिला असेल जादुई फिरकी हा गोलंदाज. एक षटकाराचा मार जरूर खाल्ला. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल षटकार येऊन देखील फक्त 9 धावसंख्येत रोखलं. काय अप्रतिम गोलंदाजी केली. 6 गेंदों में 16 रन की जरूरत. चला पार्ले बॉईज आणि उरण शेवटचा कॉल आपणास आहे. त्यांचा 3 ओव्हर 34 होता. यांचा 3 ओव्हर 30 होता. बघा पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरमध्ये 34 होत्या रसायडी रायगडच्या. आणि हा षटका पाहिजे दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकामध्ये आल्या तर तब्बल 30 धावा. म्हणजे धावांचा कॅल्क्युलेशन करत असताना मात्र चांगली गोलंदाजीच्या जोरावरती का होईना मात्र या धावा रोखलेल्या आहेत. 6 गेंदे 16 रन की जरूरत. 7 चेंडू 16 धावसंख्येची गरज. तमाम क्रीडाप्रेमींचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सरचे स्वागत. आला सर आमच्या सोबत या ठिकाणी गुणलेखासाठी जोडले त्यांचंही स्वागत. चला पार्ले बॉईज आणि उरण शेवटचा कॉल आपल्यासाठी आहे. उरण आलेले आहेत तर पार्ले बॉईज संघाला आपण शेवटचा कॉल करूया. आणि बॉलर नेम संतोष उर्फ लाल्या. बरोबर ना सुभाष भाई? लाल्या. टोटल षटकार 14 आले. बघा 14 षटकार टोटल आलेले आहेत आणि चौकार 18 चौकार आले. आता 18 चौकार आतापर्यंत आला. सर आतापर्यंत सांगतात ज्याबरोबर सकाळपासून या पूर्ण शृंखलेमध्ये एक चांगली जानकारी एक चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. 6-16. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. लाल्या. बघूया संतोष एक
अतिशय स्फोटक हा खेळाडू आहे. मात्र पाहूया आज या लोणावळ्याच्या मैदानावरती या 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येचं संरक्षण करून आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का, याच्याकडे आता सर्व क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या असतील. पहिला चेंडू स्लोवरचा. अण्णा गावडे एस टी रिक्षा आपण म्हणतो या एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पूर्ण भिंत जणू आपण ठेवतो ना चायनाची भिंत, तशी ती भिंत आहे. एक धाव आली ना सर या चेंडूवरती. चला पार्ले बॉईज संघ आपण लगेच 5 गेंदे 15 रन की जरूरत. 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूमध्ये पार्ले बॉईज पण आलेले. चला दोन्ही संघात आपण टॉस करून घेऊ. हा सुंदर चेंडू पाहूया. नरेश गायकवाड जिथे आपण पाहतोय चांगला शतरक्षण. आणि या चेंडू होती बघा अण्णा गावडे यांची चालाकी बघा किती चांगली पाहायला मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपाने आता हा विकेट बाद झालाय. एक धाव तर आली आहे. 14 धावसंख्येची गरज आहे 4 चेंडू शिल्लक असताना. 4 गेंदे 14 रन की जरूरत है. अभी मुकाबला खत्म नहीं हुआ. नरेश गायकवाड काफी अच्छी गेंदबाजी कर रहे थे. एक छक्का जरूर खाया था. सोनिया और नरेश एक साथ जब भी खेलते हैं काफ़ी अच्छा खेल किया था ग्रामीण क्रिकेट लेवल में. लेकिन आज देखा जाएगा तो 50+ महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन की तरफ से आयोजित की ये मैच, ये आज का दूसरा दिन 11 दिन है. न्यू बैट्समैन सिद्धू. संतोष लालिया अच्छी गेंदबाजी कर रहा है. उरण टीम ने टॉस जीता है. दादा निर्णय आपल्याला लगेच कळवा. पण याच्यानंतर आपण रेडी राहा सर्व दोन्ही टीम्स. पार्ले बॉईज आणि उरण याच्यानंतरची दुसरी मॅच, नेक्स्ट मॅच. सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळती आहे. जसा हवाय तसा सामना रंगते. मात्र सामन्यामध्ये कधी कलाटी मिळू शकेल आला सर. असे बरेचसे सामने तुम्ही पाहिले असतील, आम्ही पाहिलेत. मात्र गोलंदाजाची एखादी चुकी या सामन्यापासून दूर घेऊन जाईल. मात्र इथून जर का एखादं विकेट आलं ना तर मात्र आपण पाहतोय मुंबई संघाला सामना कठीण किंवा अवजड होऊ शकते. 4 गेंदे 14 रन की जरूरत. संतोष लालिया एक स्फोटक अच्छा खिलाड़ी है. राउंड द विकेट गेंदबाजी कर और इस गेंद के ऊपर शायद ये खतरा हो सकता है. गेंद हवा में और विश्वास पाटिल टोंडरे के काफी अच्छी फील्डिंग करते हुए अच्छा कैच लपकते हुए विकेट जी तलाश थी जो विकेट मिले और मैच में पूरी वापसी की है. काफी अच्छी काबिल तारीफ. संतोष की मैं तारीफ करने वाला. 3 गेंदे और 14 रन की जरूरत. हा फिल्डिंग बॅटिंग परफॉर्मन्स जर आपण जर पाहिलं तर बरेचसे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बरेचसे स्टार खेळाडू या रसायनी रायगडमध्ये आपण पाहतोय. अण्णा गावडे यांची संकल्पना जर आपण पाहिली असताना कधी काय शक्कल लढवतील ना हे आपल्याला सुद्धा कळून देणार नाहीयेत. 3 चेंडू 14, 3 गेंदे 14 रन की जरूरत मुंबई टीम के लिए. मुंबई 7 रसायनी खेल रहा है और इस गेंद के ऊपर नरेश गायकवाड़ यहाँ पे कोई गलती नहीं कर रहा है. आसानी का कैच पकड़ते हुए है और संतोष लाला को भी दूसरी मिली सफलता. अच्छी गेंदबाजी. और ये मुकाबला भी थोड़ा किशोर न्यू बल्लेबाज. 2 गेंदे 14 रन की जरूरत. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. कल एक गेंद 9 रन की हमने देखी थी और ये अच्छी गेंद और इस मुकाबले में वापसी कर रही है रसायनी रायगढ़ टीम. उरण आणि बॉर्ले बॉईज. उरण संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय असेल तो आपण लगेच त्याच्यावरती. सुंदर चेंडू. वाह जबरदस्त गोलंदाजी. आणि हे मासा सामना जिंकलाय रसायनी रायगड संघाने. विजय संघाचा हार्दिक स्वागत. हळद टीम मुंबई चांगला खेळ आपण केला. मात्र थोड्या फरकाने 14 धावांना हा सामना मुंबई संघाला गमवायला लागलाय.
सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. एक स्वागत समारंभ आहे छोटासा. सर्व संघांना मी विनंती करतोय 50 प्लसचे जेवढे आलेले संघ आहेत पाहुणे